केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजना अनेकांच्या भरभराटीचं कारण ठरल्या आहेत। तुळजापूर इथले तृतीयपंथी बाळू कदम हे असेच एक लाभार्थी। विकसित भारत संकल्प यात्रेत त्यांनी स्वनिधी योजनेमुळे झालेल्या लाभाबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं अनेक योजना सुरू केल्या। जात, धर्म, लिंग या कशातही भेदभाव न करता या योजना तळागाळापर्यंत पोहोचत आहेत। त्यातलीच एक आहे प्रधानमंत्री स्वनिधी योजना। तुळजापूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी देखील छोट्या व्यावसायिकांना याचा लाभ मिळाला आहे। बाळू कदम हे तृतीयपंथी सुद्धा त्यातलेच एक। सुरुवातीला पैसे मागून उदरनिर्वाह करणाऱ्या बाळू कदम यांचा बांगड्यांचा व्यवसाय आता या योजनेमुळे बहरला आहे। माझा बांगड्याचा धंदा आहे। मला 10,000 रुपये दिलेले होते की मी 10,000 फेड केले, 20,000 पण दिले, 20,000 पण फेड केले आणि आता याने मला दिल्यानंतर हे अजून सेवा मी दुसरा वाढवू शकतो। केंद्र सरकारचं मी आभार मानते। महजबीन शेख यांच्या मदतीने त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला। तुळजापूर नगरपालिकेकडे संपर्क करून 10,000चं कर्ज घेतलं। प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करून त्यांना पुन्हा 20,000चं कर्ज मिळालं। त्या मदतीमुळे त्यांच्या व्यवसायाला मोठा हातभार लागला आहे। आम्हाला वेगवेगळे तबकेचे लोकांपर्यंत जाण्याची संधी मिळालेली आहे आणि खरोखरच ही केंद्र शासनाची एक खूप चांगली योजना आहे, जेणेकरून आम्हाला असे तबक्याला पण जसं किन्नर, दिव्यांग या लोकांपर्यंत पण जाण्याची संधी मिळालेली आहे। वेळेवर येणारे हफ्ते आणि त्यांचा प्रामाणिकपणा पाहून स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांना 50,000 रुपये कर्ज देण्याची तयारी ठेवली आहे। लवकरच या संबंधीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यांना कर्ज देण्यात येणार आहे। कर्ज योजनेमुळे वंचित आणि दुर्लक्षित घटकांपर्यंत केंद्र सरकारच्या योजना बँकेमार्फत पोहोचवल्याचं समाधान बँकेचे व्यवस्थापक व्यक्त करत आहेत। पैसे मागून उदरनिर्वाह करण्यापेक्षा बाळू कदम यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून आत्मनिर्भर होण्याचा संदेश दिला आहे। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे बाळू कदम या तृतीयपंथी छोट्या व्यावसायिकाला झालेला लाभ ही या योजनेची यशस्वीता असून याबद्दल बाळू कदम यांनी केंद्र सरकारचे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विकसित भारत संकल्प यात्रेत आभार मानले आहेत। दूरदर्शन बातम्यांसाठी देवीदास पाठक, धाराशिव।